ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रियाला तर तिच्या भूतकाळाच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे आणि जो तिने गुन्हा केलाय ना तो गुन्हा तिच्या समोर असा आलाय ना आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यांच्या समोर पोलिसांनी भर दिवसा तिला पोलीस स्टेशनला नेलेलं आहे आणि प्रियाने काय गुन्हा केला आहे, प्रियाची काय भानगड समोर आली सगळं या भागात पाहूया। बबलीचे आई बाबा घरी आले या सगळ्यामध्ये प्रियाला चांगला धक्का बसलेला आहे। जे पण या नागराज आणि मैपलने केले ते चांगलं नाही आणि सगळं आता मलाच मिसरायला लागेल असं ती विचार करत असते। तिथे साईला सांगितलं जातं की हे लोखंडे परिवार ही तुझे आई बाबा आहेत आणि तुला 5 वर्ष असताना त्यांनी विकलेलं होतं आणि ते दोघं बोलत असतात की तुझ्यासारखी चांगली मुलगी आम्ही हरपून बसलो होतो। तेव्हा सायली सांगायला लागते की मी हरवली कशी याचं सत्य मला कळेल का। तेव्हा ते लोखंडे परिवार सांगायला लागते की आम्हाला तुला पोसायला परवडत नव्हतं म्हणून आम्ही तुला विकलं होतं। सायली सांगायला लागते की मला जर विकलं गेलं होतं तर त्या देवळामध्ये रडत रडत काय गेलं। लोखंडे परिवार चांगलंच गडबडते आणि ती बोलायला लागते की ही मुलगी चांगलीच चौकशी करत आहे। इथे प्रिया विचार करते की सायली चांगलीच भरपूर प्रश्न विचारायला लागली, हिला काय गरज आहे प्रश्न विचारायची। त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो का हाच फोटो होता, त्या फोटोवर मी तुमची मुलगी आहे म्हणून विचारलं होतं। तेव्हा हे सगळं ऐकून सगळे डोकं हलवतात पण इथे प्रतिमा आणि रविराज त्यांना उदासीनता जाणवते आणि त्यांना वाटतं की काहीतरी सुटलंय आणि ते विचार करतात काहीतरी सुटतं। इथे नागराज मैपनला सांगायला लागतो की आपला डाव उलटा फिरला, तर इथे मैपन सांगायला लागतो की आपला डाव उलटा फिरला तरी तो आपल्याला सुट्टा करता येतो आणि मैपन सांगायला लागतो मला या प्रियाचे सगळे कच्चे चिट्टे माहिती आहेत, हिने माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवले आणि मी हिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्यानंतर नागराज आणि मैपन सगळे डॉक्युमेंट रविराजांना आणून देतो। नागराज रविराजांना सांगतो की तुला जी शंका वाटत आहे ती मला पण शंका वाटते, कारण की 5 वर्षे असताना ती अनाथ आश्रमामध्ये गेली तर तिला विकलं गेलं कसं असेल। तेव्हा रविराज सांगायला लागतात की ते आई बाबा पण मला पटले नाही आणि तुझं हे कागदपत्र पण खोटं आहे आणि कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि जी मुलगी बबली म्हणून हरवली आहे ती मुलगी आणि ही जी बबली जी मुलगी आहे ना ती सायली होऊ शकत नाही। सायलीचं पण गाठोडं हरवलं आणि ते पण भेटलं नाही। त्यावेळी ते सुमन बोलायला लागतं की प्रियाच्या ज्या रूममध्ये ते गाठोडं होतं ते कुठलं होतं आणि कदाचित हे गाठोडं प्रियानेच लपवलं असेल आणि सुमन बोलायला लागते काहीतरी गडबड आहे, आपल्या याचा सगळा सोक्समोक्स लावायला पाहिजे। तेव्हा नागराज बोलतो की तुला हे सगळं सोक्समोक्स लावायचं असेल तर त्या सावंत इन्स्पेक्टरला कॉल कर। त्यावेळी ते रविराज सावंत इन्स्पेक्टरला कॉल करतात आणि रविराज सावंत इन्स्पेक्टरला बोलायला लागतात की हे जे कागदपत्र मिळाले ते खरे आहेत। इन्स्पेक्टर सांगतात की आम्ही या मुलीचा शोध घेत होतो आणि ही बबली कोण आणि त्यानंतर या फोटोद्वारे आम्हाला हे समजलं की ते रविराज सांगायला लागतात की सायली ती येऊ शकत नाही कारण की तिचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि तिचे आई वडील इतके चांगल्या मुलीला का विकतील। नंतर इथे रविराज सावंत इन्स्पेक्टरला बोलतात की तुमच्याकडे जे फाईल आहे त्याच्यामध्ये त्याच्यासमोर काहीतरी जन्मखून असेल ती आम्हाला कळेल का। तेव्हा सावंत इन्स्पेक्टर बोलतात की चालेल आम्ही देतो ती। त्यानंतर इथे नागराजचा सगळा जे बोललेलं असतं ते सगळं खरं होतं आणि रविराजांना ती फाईल भेटते आणि ती फाईल इथे रविराजांच्या हाती आल्यावर तो धक्का इतका रविराजांना बसतो। तेव्हा नागराज बोलतो काय झालं दादा। तेव्हा इथे रविराज बोलायला लागते की मला जी शंका होती ना जी पायावरची तुळशीपत्राची खूण सोडून बाकीच्या पण जन्मखूण आहेत ना आणि बऱ्याचशा गोष्टी या प्रियाच्या याच्यावर नाहीच आहे। तेव्हा इथे सुमन सांगायला लागतात की आपल्या तन्वीच्या पायाखाली जन्मखूण होती। तेव्हा इथे रविराज बोलायला लागतात की आता मला समजलं आणि रविराजांचा वकील डोकं चालवायला लागतं आणि ते पण नागराज चालवतो। त्यानंतर इथे रविराज अश्विनची भेट घेतात आणि तो बोलतात की हा कागद बघ, त्यानंतर तुझ्या लक्षात येईल की त्यानंतर ते अश्विन ते कागदपत्र बघतो आणि त्याच्यामध्ये ते 3 खूण असतात। पायाचं तुळशीपत्र सोडलं आणि मानेवरची असलेला चट्टा आणि पाठीवर असलेल्या 3 आणि ह्या खुणा प्रियाच्या शरीरावर असतील। ह्या सगळ्या खुणा अश्विनने पाहिलेल्या असतात आणि अश्विन बोलायला लागतो तिच्या पायाखाली तुळशीपत्राची खूण अजिबात नाही आहे। तेव्हा रविराज बोलायला लागतात की तुळशीपत्राची खूण असेल तेव्हा ती तन्वी असेल असंच समजायचं। तेव्हा ते रविराज अश्विनला सगळ्या गोष्टी सांगायला लागतात आणि जे घडलेलं आहे ना तो प्रकार तो घडवून दिलेला आहे आणि रविराज बोला की तिने सायलीचं गाठोडं चोरलं आहे आणि सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे। आणि आता दुसऱ्या दिवशी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे आता एकत्र जमलेले आहेत आणि त्या टायमाला इथे सायलीची पायाखालची तुळशीपत्राची खूण सगळ्यांच्या समोर येते आणि इथे अश्विनला चांगला धक्का बसतो आणि इथे सायली सांगायला लागते ही खूण माझी लहानपणाची आहे। तर ते सगळ्यांना आता कळलं की आपण जी तन्वी समजतो ती तन्वी नसून ती बबली लोखंडे आहे। किंवा सायली बोलायला लागते हे काय आहे, ते रविराज बोलायला लागते तुझी ही गाठोडे घेऊन ती पळाली होती, तुझी तुळशीपत्राची खूण घेऊन ती इथे या घरामध्ये शिरलेली होती आणि या टायमाला ते इथे पोलीस आलेले आहेत आणि प्रियाचा लहानपणीचा गुन्हा आणि प्रिया आता लहानपणी पोरा मारात सोडून ती बालसुधारगृहामध्ये होती आणि तिथे तिने एका लहान मुलीच्या डोक्यावर रॉड मारलेला असतो आणि त्यामुळे तिला आता पोलीस पकडायला आलेले असते। त्यामुळे आता प्रियाला अटक झाली आहे आणि आता मैपनचा पण बदला पूर्ण झालेला आहे आणि सायलीला पण न्याय मिळालेला आहे आणि प्रियाने आता सायलीच खरी तन्वी आता सगळ्यांना कळलेलं आहे आणि आता प्रिया याच्या पुढे पुन्हा एकदा डाव रचणार काय येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे।